नमस्कार, मी विक्की देशेट्टीवार. हे शेतकरी आहेत. काय नाव तुमचं? आशा कोपुलवार. आशांना कोपुलवार. कुठचे? चनाका. चनाका. अच्छा, तुमची जमीन हे आहे का? हा. किती एकर आहे? हे 6 एकर आहे. 6 एकर आहे. पत्नीची आहे. पत्नीची आहे. तुम्ही स्वतः शेती करतात? हो, स्वतःच करतात. आणि आता काय नुकसान झालं या पाण्यामुळे, पुरामुळे? हे डॅम हे गॅप असल्यामुळे हा. हे पाणी आले हो. तर हे करडून नेलं पूर्ण. पूर्ण खरडून नेलं. हो. आता हे पीक जिवंत होणार का? नाही 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 होत. नाही होत. काय पेरलं होतं? कापूस, कापूस, तूर. तूर. कापूस आणि तूर पेरलं होतं. आशांना कोपुलवार यांनी. हे चनाक्याचे शेतकरी आहे आणि यांचं पूर्ण जमीन 6 एकर आहे. हा. तर हे जे दिसत आहे भिंत, हे जे इथं डॅम झालेलं आहे, ज्याला नाव आहे चनाका कोर्टा बॅरेज, जे तेलंगणा सरकारने बांधलं, हा. तर काय त्याच्याबद्दल सांगा ना काही. ते गॅप त्यांनी गॅप नाही का, त्यांनी काय बांधले नाही. त्या हा. गॅप मुळेच नाही का आपलं त्या कास्तकारचं नुकसान होऊन राहिलं. म्हणजे जर आता पाऊस येतो आणि पाणी शेतात थांबतो, आता थांबलेलं पाणी कुठंतरी निघालं पाहिजे, हा, त्याचा निघालं. मार्ग कुठं आहे? तिथंच गॅप पशी आहे, पण त्यानं बांधकाम पूर्ण केले पण नाही. गॅप कुठं आहे? दिसत तर नाही एवढ्यात. नाही नाही नाही, कल्पनाबाईचं शिरतावारचं तिथं आहे, त्यांनी गॅप ठेवलेले आहे. हा. तिथून आणि नाही पण का- मला एक सांगा, इथचं पाणी तिथपर्यंत जायला किती वेळ लागते? तेच तर टाइम लागते ना. ते पण नदीचं पाणी नाही का इकडे येऊन राहिले. शेतातलं तर पाणी नुकसान आपण हे करू शकतो, पण नदीचं पाणी नाही का इकडे येऊन राहिले ना. नदीचंच पाणी तुमच्या शेतात येत आहे. शेतात येत आहे. म्हणजे त्या गॅप मधून पाणी इकडं आतमध्ये येत आहे. आतमध्ये कारण येत आहे. पुराचा वेग जास्त असतो, जास्त पाण्याचा वेग जास्त असतो आणि मोठा गॅप असल्यामुळे. आणि जमीन लेवल बघितलं तर तुम्ही पाहता, हे भिंत किती मोठी आहे. इथं तर जवळपास 15 फूट दिसत आहे. हो. आणि जमीन लेवल आणि तो गॅप आहे कुठे? आता इथून जवळपास 200 मीटर असेलच. 200 मीटर इथून त्या भिंतीच्या तिथं गॅप आहे. तर बघा, मग तेवढा दूर गॅप जर असला तर 200 मीटर पाणी जायला किती वेळ लागतो? हो बा, स्पेशल याच शेतात पाणी जमलं का दुसऱ्या शेतात नाही जमलं असं तर नाही होत, कारण पावसाचं पाणी सर्वच ठिकाणी सारखं पडते. हं? मग काय तुम्ही काय सरकारला काय सांगणार याचं? सरकार लक्षच नाही देत आहे ना. सरकार लक्ष देत नाहीये, पण तुम्ही तर काही बोला. आम्ही का बोलणार आहोत? हे तर नुकसान झालंच ना. आता का आता गव्हर्नमेंटचे तेलंगणा म्हणते तुमचा गव्हर्नमेंटला करा, हा. आणि ते आपलं गव्हर्नमेंट तर कोणी केअरच नाही घेत आहे. तहसीलदार नाही ना, कोणी नाही काही. एवढं नुकसान झालं पण कोणीच आतापर्यंत नाही आले ना. बरं, मतदान मागायले लोक भरपूर येतात ना, उमेदवार. प्रशासन काहीच नाही करत आहे. नाही करत. आमदार, खासदार, पालकमंत्री कोणी काही लक्ष देत नाहीये. बरं, कोणी आले का तुमच्या शेतीचं काय नुकसान झालं का? काय कोणीच नाही आले. कोणी आले नाही नाही नाही. आतापर्यंत. पंचनामा नाही, कोणीच नाही. कोणताच नामा नाही असेल. कोणताच नामा नाहीये. नामा नाही. अशी परिस्थिती आहे. आशांना कोपुलवार. तर यांच्या जमीन हे यांच्या पत्नीचं नावाचं आहे, विषया आशांना कोपुलवार. तर बघा, हे शेतकरी त्रस्त आहे. आता इथची जमीन लेवल आणि हे बघा, एक 50 मीटर किंवा 100 मीटर दूर बघा जमीनची लेवल किती आहे. हे जमीन लेवल जवळपास 5 ते 6 फूट उंच आहे आणि हे जमीन लेवल खाली आहे. आणि कृषी विभाग पण नाही आलं, कोणीच नाही आलं. सध्या तुम्हीच आले आता. आम्ही चालो. आम्ही चालले. सध्या तुम्हीच आले आहे. पैसे आठवले कोणीच नाही आले. शेतकरी म्हणता आम्ही चालोय, आमचं काम आहे. तुमच्या पत्रकाराचा- माध्यमातूनच आमची व्यथा शासनाकडे पोचवा. तुमच्या माध्यमातूनच आमची व्यथा शासनाकडे पोचवा. मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. पत्रकाराचं कर्तव्य आहे की सत्य दाखवणे. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, नुकसान सर्वच गोष्टीचे मीडिया
जनतेला दाखवत असते की काल चालू घडामोडी का चालू आहे, शेतकऱ्याची परिस्थिती दाखवते. आणि आज हे शेतकरी त्रस्त आहे. शेतकरी संजूभाऊ शिरतावार, आशन्ना कोपुलवार, सबच त्रस्त दासरवार हे सर्व त्रस्त आहे. हे चनाका शिवार, चनाक्यातली शेती, हे कोर्टा आणि चनाका बॅरेज डॅम दिवाल तुम्हाला दिसत आहे. याला प्रोटेक्शन वाल म्हणतात. प्रोटेक्शन कशाचं आहे हे समजलं नाही. म्हणजे प्रोटेक्शन वाल हे प्रोटेक्ट कोणाला करत आहे, शेतीला करत आहे की डॅमला करत आहे, की डॅमचं पाणी इकडे यावं नाही त्याच्यासाठी करताय, का शेतातलंच पाणी तिकडे जाऊ नाही, म्हणजे शेतातच राहावं, पिकं मरून जावं, शेतकऱ्याचे नुकसान व्हावं. या प्रोटेक्शन वालचा उद्देश काय आहे तेलंगणा सरकारनं आपल्या चॅनलवर सांगावं. आम्ही येणार, आम्ही प्रश्न विचारणार, आमचं कर्तव्य आहे तेलंगणा मुख्यमंत्र्याला. आणि जे सरकार होती जेव्हा हे डॅम बनलेलं होतं, सुरू झालं, जेव्हा प्रस्ताव मंजूर झाले, हेलिकॉप्टर फिरत होते इथं. हो, हेलिकॉप्टर आले होते ना संजू भाऊ? आले होते. किती गाड्या आल्या होत्या? 100-200 गाड्या आले होते सर्वे करायला, पाहायला, सर्वे करायला. हेलिकॉप्टरनं बघितले का? आता काही वेळा जेव्हा आता हेलिकॉप्टर मुख्यमंत्री आला होता तेव्हा काही पूर्ण पुन्हा पोलीस ground फोर्स level ला वगैरे काम होतं केले. सर. पोलीस फोर्स हो, आली होती. पोलीस फोर्स आली होती जेव्हा आता केसीआर वगैरे आले होते हा, तेव्हा. चनाक्यातही बंदोबस्त वगैरे होतं. अच्छा. हो, पण पिकाचं नुकसान हो, झालं त्याचं पिकाचं- कोणी पाहायला नाही आले. बस, त्याच्यासाठी कोणी नाही येऊन राहिले. तेव्हाच नाहीत पाहिले हो. ते. आणि हे तेलंगणा सरकारने दखल घ्यावं. आपण तेलंगणा सरकारपर्यंत आपण हे बातमी पोहोचवूया. आणि इथं भाषाचा जो विषय येतो, महाराष्ट्रामध्ये मराठी हिंदी बोलल्या जात असते. आपली भाषा मराठी आहे, तर तेलंगणामध्ये तेलुगू भाषा. एक सांगतो साहेब, मी इथं छोटा कास्तकार. तेलंगणा सरकारचे लोक येते आणि म्हणते तुम्ही महाराष्ट्र सरकारला बोला. आता आम्ही कोणाजवळ जायचं? मत मागायला तर महाराष्ट्रातलेच लोक येते आम्हाला. हो, आम्ही मतदानही करतो आणि त्याच्यानंतर आता पंचनामा करायला कोणी नाही आले. हो, आणि हे बॅरिकेड आणि त्याच्यानंतर हे बॅरेज झाल्याच्या नंतर एवढा मोठा बोगदा बनवून ठेवले, तर आम्हाला वरतच पाणी मारून राहिला. हो. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आहे ना हे बोगदा बनवून आमच्यावर आहे ना भयानक मोठं संकट तयार केले. तर आम्ही जाव कोणाकडे याचं उत्तर थोडंसं आपण आहे ना आपले जिल्ह्याचे पालकमंत्री असेल कोण असेल ते, तर आम्हाला थोडंसं अनपढ लोक आहो आम्ही या बाजूतले, तर सांगायला पाहिजे. पहा एका शेतकऱ्याची व्यथा काय आहे की पालकमंत्री कधी येत नाही, दौरा करत नाही. काय चाललं, रेड अलर्ट घोषित करण्यात आले, पत्र आले, व्हिडिओज आले, जिल्हाधिकाऱ्यांचे व्हिडिओ आले. आणि जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्यायला पाहिजे होता की सर्व पटवारी, मंडळाधिकारी, तहसीलदारांना, नायब तहसीलदारांना, कृषी विभागांना, प्रशासनाला, की जिथं तिथं पुरामुळे नुकसान झालं, पाण्यामुळे नुकसान झालं, त्याचे पंचनामे करा. आतापर्यंत नाही पंचनामे करायला कोणी आले ना काही आले. फक्त येतात, फक्त निवडणुका लागल्यावर सर्वात जास्त लोक, राजकारणवाले, उमेदवार आणि सर्वच नेते, त्यांचे कार्यकर्ते खूप झेंडे लावून फिरतात, पण 5 वर्ष कोणत्या गावाकडे, शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही. अशी व्यथा आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये आहे आणि म्हटलं जात असते हे लोकशाहीचं देश आहे. याच्या विरुद्ध आपण बोललं पाहिजे. जिथं चुकलं त्याच्या विरुद्ध बोललं पाहिजे. पण ज्याला बोललं त्याची हाल काय होते, सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल आहे, त्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम्स येतात. आणि हे शेतकरी कोणाकडे जावं हा मोठा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर प्रशासन, आमदार, खासदार, विरोधी पक्ष नेते आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी द्यावं. यांनी पाहणी करावी, त्यांची टीम पाठवावी की खरंच बॅरेजच्या वेळी काय अग्रीमेंट झाला होता, ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये काय लिहिलं होतं, की सांगण्यात आलं की तुम्हाला पायऱ्या बनवून देणार होते. हो. झालं का ते काम? नाही झालं. मग तुम्ही ते तिथं निशाण दिसत आहे.
हे निशाण दिसत आहे. आम्ही उतरतो तिथून. त्या निशाणीवरून तुम्ही चढता हो, आणि त्या बाजूला उतरता, उतरता. पुन्हा मोटर लावता, मग मोटर लावतो. मग पाईपलाईन पाणी घेऊन जातो. तेव्हा पाईपलाईन पाणी चालू होतं. आणि पूर आला तर पूर आला तर मोटरी पाण्यातच. पाण्यात जाताच येत नाही ना तिथं. जाता येत नाही. तात्काळ जाताच येत नाही ना. हो, तात्काळ जावं म्हटलं तर परिस्थिती अशी आहे. पहा लाईव्ह आहे, याच्यात एडिटिंग वगैरे काहीच नाही आहे. हे सर्व तुम्हाला जे दिसत आहे, पूर्ण जे दिसत आहे, पिकाची हाल, प्रोटेक्शन वॉल आणि शेतकरी स्वतः बोलत आहे. याच्यामुळे आता समोर आपण अपडेट घेऊ. तुम्ही माझा संपर्क नंबर तुम्हाला देतो. यानंतर जर कोणी आले, मी 8 दिवसानंतर परत चक्कर इथे होईल, मी इथे येईल, तुम्हाला सर्वांना भेटल की 8 दिवसानंतर काय पिकाची परिस्थिती आणि अजून दुबार पेरणी तिबार पेरणी करणार आहे त्याची आपण व्हिडिओ शूटिंग करूया, बातमी टाकूया. पाहत रहा न्यूज महानायक आणि नक्की शेअर करा, लोकांपर्यंत जाऊ द्या. जे सत्य आहे ते लोकांनी पाहिलं पाहिजे, नेते पाहिले पाहिजे, आमदार खासदार पालकमंत्री मुख्यमंत्री हे बघितले पाहिजे. जे सत्यता आहे त्यांचं काम असते, त्यांचं कर्तव्य आहे, त्यांना निवडून देतात. हेच शेतकरी, हेच जनता. पण निवडून आल्यानंतर फक्त ते बंगले बांधतात, प्रॉपर्ट्या जमा होते, खूप पैसा आडमाप जीवनासाठी, म्हणजे जेवढी आवश्यकता नाही तेवढा पैसा जमा करतात. पण दुर्दैव हे आहे, मतदारांना काहीही व्हॅल्यू नाही आहे. आणि त्यांनीच म्हणतात की तुम्ही 1000 रुपये घेतले आणि तुम्ही 2000 घेतले, आता कशाला प्रश्न विचारत आहे, आता कशाला प्रॉब्लेम सांगत आहे. तर मतदारांनी जागृत व्हावं, शेतकऱ्यांनी जागृत व्हावं. हे न्यूजच्या माध्यमातून, न्यूज महानायकच्या माध्यमातून मी विक्की देशेट्टीवार सांगत आहे. अशाच बातम्या पाहत राहा आणि आपल्या चॅनल न्यूज महानायक यूट्यूब चॅनल आहे, तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मला प्रोत्साहन मिळते आणि तुमच्या प्रोत्साहनापोटी तुमच्यासाठी मी हे काम करत आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.